हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर मी प्रसारित केलेल्या चिचुल्याच्या दुसऱ्या भागात आपण ऐकला आहात, रेणुकाच्या अचानक पोटात दुखू लागल्या कारणाने तिला तालुक्यात दवाखान्यात दाखल केले गेले. आई आणि बाळ दोघांच्याही जीवास धोका आहे असे डॉक्टरांकडून त्यांना कळले. तर पुढे सुरुवात करू आपण. पहाटेला कोंबड्याने बांग देण्यास सुरुवात केली होती. गावच्या आयाबाया अंगण शेणाने सारवून घेत होत्या. कोणी रांगोळ्या काढत होत्या, तर कुठे पाखरं किलबिल करत रोज जन्म घेणाऱ्या सूर्याकडे येण्याची वाट पाहत मळ्यात विहार करत होत्या. पंचक्रोशीत आणि तालुक्यात पहाटे पहाटे मंदिरात देवांची मोठ्याने आरती सोबत छत्रपतींची शिवगर्जना ऐकवली जाते. तेही नित्यनेमाने. यासाठी गावातील प्रत्येक मुलं हजेरी लावतात. पूर्ण गावात आवाज पोहोचेल याची दक्षता घेतली जाते. सूर्य नुकताच जन्म घेत होता. गावात पहाटे पहाटे मंदिरात आरती सुरू झाली. त्यानंतर आणि सुरुवात झाली छत्रपतींची शिवगर्जना. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृतम, अष्टप्रधान वेष्टितम, न्यायालंकार मंडितम, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगतः, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावधूष, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय. नमो पार्वतीपदे, हर हर महादेव. शिवगर्जना संपताच अखंड काळोख्या रात्रीच्या त्रासदायक वेदना बाजूला सारत रेणूने एका बाळाला जन्म दिला. अखेरीस बाळाच्या रडण्याचा आवाज सर्वांच्या कानी पडला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यावेळी अगणित होता. तेजस्वी रूप, गोजिरवाणे मुख, हातापायांची चाललेली हालचाल पाहून अरुण साहेब आणि हिराका भारावून गेले. शिवगर्जनानंतरचा बाळाच्या चेहऱ्यावरचा एक वेगळाच तेज होता. त्यात सुखात असताना डॉक्टर रेणू कशी आहे असे वेळ न दवडता अरुण साहेबांनी विचारले. बाळाची आई सुखरूप आहे, काळजी करू नका. डॉक्टरांचे वाक्य ऐकून अरुण साहेबांच्या आणि तिथे हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवात जीव आला. रानबा, रानबा, अरुणने आवाज दिला. वॉर्डाच्या बाहेर गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून बसलेला रानबा अरुण साहेबांचा आवाज ऐकून धावत तिथे आला. जी मालक, जी मालक. मुलाला पाहून तोही खूप खुश झाला. घरी निरोप धाडा. रावलीच्या मिठाईच्या दुकानात आज जिलेबी बनवायला सांगा आणि गावभर वाटावं म्हणावं. मुलगी झाली आहे, मुलगी घराण्यात, लक्ष्मी जन्माला आलीये. रेणुका बऱ्याच वेळानंतर थोडी शांत झोपली होती. अरुण साहेबांनी तिच्या माथ्यावरून हात फिरवत बाहेर निघून गेले. वॉर्ड सजवला गेला. फुले आणि तोरणांनी अगदीच दवाखाना फुलून दिसत होता. अंधारी काळोखी रात्र ओसरली. सूर्याच्या तेजस्वी रूपाने अवघा आसमंत सोनेरी दिसत होता. लख्ख किरण चोही बाजूला पसरून दिवसाची सुंदर पहाट उजळून निघत होती. नवरात्रीची मूर्ती स्वरूपातील देवी
घरी येण्याआधीच ओंजळीत आधी माया आधी शक्तीच प्रकट झाली होती जणू. तर पुढे काय घडलं पाहू पुढच्या भागात. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रुपया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.